ಸರ್ದಾರ್ ಖಾನ್ ಅಂತಕ್ಕಂತ ನೆನ್ಸೋಳ್ಬೇಕಾತ ನಾನು ಅವ್ರ ಇತ್ತ ಹೋಗಿ ಕೇಳೋದು. ಒಂದ್ಸಲ ಅಮೀರ್ ಶೇಖ್ ನಾವು ಕುಂತಾಗ ಸರ್ದಾರ್ ಖಾನ್ ಬಂದ್ರು. ಅವ್ರು ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು, ಶಾಸಕರೇ ಹಿಂದೆ ನಾವು ಲೇಔಟ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ಹೊಲಗಳನ್ನ ತಗೊಂಡು ಪ್ಲಾಟ್ ಹಾಕಿ ನಾವು ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಿಂದೆ ಈ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಮೊದಲು ಶಾಸಕರಿಗೆ ಹೋಗಿ ಭೇಟಿಯಾಗಿ ಅವ್ರ ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೊಂಡು ಅವ್ರ ಜೊತೆ ಒಪ್ಪಂದ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಈ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದೊಳಗ ಸರ್ದಾರ್ ಖಾನ್ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಶಾಸಕರೇ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ತನಕ 2 ವರ್ಷ ಹಾಕೋತಾ ಬಂತು, ಯಾರು ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ಮಾಡ್ತಾರ, ಯಾರು ಈ ಲೇಔಟ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ತಾರ, ಅವ್ರು ಯಾರು ಮಾಡ್ತಾರ ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ ಜನ ಕೂಡ ನಿಮ್ಗೆ ಬಹಳ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇದು ಹೇಳಿದವರು ಯಾರಲ್ಲ, ಸರ್ದಾರ್ ಖಾನ್ ಅವರು ಹೇಳ್ಯಾರ. ಇಲ್ಲ ಸಾಕ್ಷಿ ಅಮೀರ್ ಶೇಖ್ ಅವರು, ತಾವು ಹೋಗಿ ಕೇಳ್ರಿ. अब 2500 में आरोप तो मेरे ऊपर कर गए एमएलए। उन्होंने बोलते खूबा साहब नाम नहीं लिए बगैर पहले के एमएलए को मिलने के बाद लेआउट होता था। मैं ये पूछना चाहता हूँ उनको, पहले के एमएलए का बाबा का ऑफिस नहीं था। आने का कारण एक ही है, उन्होंने बताया टाउन प्लानिंग बसवा कल्याण में एक लेआउट बनना है। तो पहले के जो एमएलए थे वो एमएलए का नाम नहीं लिए, लेकिन पहले का एमएलए बोले तो मैं हूँ जिंदा। एक तो एमएलए हमको छोड़ के गए और एक एमएलए सीनियर गई, उनका आज हमको दुख है, उनका एक्सीडेंट हुए सो है। और एक तो उनके साथ बीजेपी में थे। बच्चों से मैं एक हूँ, तो मैंने आज उन्होंने एक स्टेटमेंट दिए कि पहले के एमएलए के घर को जाके बोलने के बाद, पैसे का बातचीत होने के बाद वो लेआउट बनता था बोल के बोले। ये बात उनको कौन बोले बोले तो हमारे अमीर सेठ और सरदार खान साहब बोले। दोनों ऑलरेडी फाइट में बोले सो है। अमीर सेठ गवाह है। सरदार खान साहब है बोले। क्या बोलना चाहता हूँ कि कब आए थे मेरे घर को, कौन सी सर्वे नंबर के लिए आए थे? क्योंकि मैं जब एमएलए था, लोगों को मालूम रंदे, हाथ जोड़ के मैं बता रहा हूँ बसवा कल्याण की जनता को, मैं जब एमएलए था बसवा कल्याण में, जब कांग्रेस की गवर्नमेंट थी, और जो आज आसिफ हाजी जो बीडीए के अध्यक्ष हैं पहले के, उन्होंने कांग्रेस के अध्यक्ष थे, कांग्रेस टाउन प्लानिंग के अध्यक्ष। मैं सिटी का आदमी को अध्यक्ष बनाया था। मैंने जब मेरे पीरियड में टाउन प्लानिंग के अध्यक्ष जिसको भी बनाया था, मेरे पीरियड फर्स्ट पीरियड में मैं सिटी से आदमी को, एक बसवा कल्याण में माइनॉरिटी का आदमी को मैं जब टाउन प्लानिंग का अध्यक्ष बनाया था, सेकेंड टाइम पे जो हमारी बातचीत हो गई, सेकेंड टाइम पे जो बातचीत होने के बाद बसवा कल्याण में गवर्नमेंट था, बसवा कल्याण में हुकूमत जनता दल की, आओ सब, बसवा कल्याण में जनता दल की हुकूमत था। जनता दल की हुकूमत में कांग्रेस की गवर्नमेंट थी। कांग्रेस की गवर्नमेंट में टाउन प्लानिंग का चेयरमैन आसिफ हाजी थे, जो आज शरणु सरगर के साथ में जो घूमते, उन्होंने उस दिन अध्यक्ष थे, मैं नहीं था। उनको जो बनाए थे नारायणगांव बनाए थे। इन्होंने स्टेटमेंट में ये बताए, मैं भी गांव का, इन भी गांव के, सरदार खान साहब भी गांव के, इन भी गांव के। मैं ही तो छोटा था, जब से साइकिल मारने वक्त से मैं इन लोगों को, मेरे भाइयों का दृष्टि से मैंने देखते आए सो इस गांव में। और इनके पिताजी भी मेरे को कहीं गलती हुई जब समझाते थे। सरदार खान साहब भी मेरे बसवा कल्याण में, उन्होंने भी चुनाव लड़े थे, उन्होंने भी बसवा कल्याण के लिए, सोशल वर्क के लिए सबको साथ दिए सो उन्होंने भी हैं। लेकिन जब टाउन प्लानिंग का इश्यू आया, खूबा साहब के घर को आके, जो खूबा साहब बोल के नाम नहीं लिए, मैं माफी चाहता हूँ, लेकिन पहले का एमएलए बोले, पहले का एमएलए बोलने के बाद 2500 एक तो एमएलए छोड़ को गए। अट्टू साहब तो है नहीं, मोड़े साहब तो वही पार्टी में हैं, बाकी के तो ऊपर हैं, आज तो धरती पे नहीं है। अब 2500 में आरोप तो मेरे ऊपर कर गए एमएलए। उन्होंने बोलते खूबा साहब नाम नहीं लिए बगैर पहले के एमएलए को मिलने के बाद लेआउट होता था। मैं ये पूछना चाहता हूँ उनको, पहले के एमएलए का बाबा का ऑफिस नहीं था। जब तुम एमएलए बने 2 साल तक
आंखें क्यों बंद करने को बैठे भाई? पुराना इंक्वायरी करना था। 2 साल तक चुप क्यों बैठे? जब अमीर सेठ तुमको बोले ऐसा चलता था। सरदार खान साहब इन्हों बोल गए, सरदार खान साहब बोले, कौन बोल गए? अमीर सेठ बोल गए। ऐसा खोबा साहब के घर को जाके बातचीत लेना देना। पहले के एमएलए के होने के बाद लेआउट बनते थे। टाउन प्लानिंग का मेरा बाप का है, मेरा अधिकार है टाउन प्लानिंग में, कोई अधिकार हमारा है नहीं बसवा कल्याण में। जब इन्हों चुप क्यों बैठे? जब ऐसा चला था, कुछ तो गलत हुआ था, तो 2 साल से तो उन्होंने एमएलए हैं, आज भी उन्होंने एमएलए हैं। पूरा जब से आज़ादी हो गया बसवा कल्याण में ये देश का, जब से पूरा इंक्वायरी करो, पूरा इंक्वायरी होने। अब जो एमएलए शरणों सरकार बनने के बाद, अब उनका मिसेस तहसीलदार बनने के बाद और एमएलए नारायणराव बनने के बाद बसवा कल्याण में 800 एकड़ एने हो गए। कितना एकड़ हो गए? सिटी और रूरल मिला के 800 एकड़ हो गए। 2 लाख रुपए लिए 1 एकड़ को, लेआउट को। चलो बसवा कल्याण की जनता को फोन करो, कौन 2 लाख रुपए लेके लेआउट सैंक्शन करे। वो हम नहीं करे, उनकी आदमियां लेके करे। किसको दिए? इंक्वायरी होने तो 16 करोड़ रुपए होते। ये आरोप मैं करता हूँ क्योंकि उन्होंने बोले गए हमारे घर को आए, तो मैं हमारे गांव के सीनियर हैं, तो मैं उनको पूछा। अभी हम एक दावत में मिले थे, जब मीडिया के अंदर आ गई है कि पहले के एमएलए, पहले के एमएलए। अरे पहले के एमएलए तो गांव के थे भाई। एक बार गांव में इंक्वायरी होने तो मैं अमीर सेठ को पूछा, साहब आपने एमएलए जी को जाके पहले के एमएलए ऐसे करते थे क्या? आप बोले थे क्या? बोले थे? इन्होंने बोले मैं नहीं बोला, सरदार खान साहब बोले। वीडियो में है नहीं ना, मैं नहीं, आप पूछो ना उनको, आप पूछो। नहीं, मेरे घर को कब आए? शरणों सरकार क्या बोले वो देखो। नहीं, शरणों सरकार क्या बोले आप देखो। तुम मेरे घर को आए थे क्या? लेआउट के लिए आप आए का थे काम क्या? ही नहीं करा था आज तक। फिर उन्होंने बता गई मैं आज तक लेआउट का काम नहीं तो उन्होंने शरणों सरकार तुम्हारा नाम लिया गया। तुम बोल गए सरदार खान साहब बोले। आप पूछो सरदार खान साहब को कब बोले, मैं उन्होंने कब मिले ये लेआउट के लिए? क्लियर करो ना एमएलए को, नहीं तो हम बदनाम हो गए। सुबह हमको बीजेपी वाले क्या ले बोले तो भी हम नहीं लिए बसवा कल्याण में। आप क्लियर करो। हम ये चाहते कि शरणों सरकार साहब बोले, चलो शरणों सरकार के पास चलते। एमएलए हमारे गाँव के बोले उसके अंदर है सर, पूरा है उसके अंदर। आप बोले बोलते उन्होंने। अरे तुम बोल रहे सरदार खान साहब बोले, सरदार खान साहब यहीं से पूछो कौन बोले, क्लियर करो ना। कौन बोले? तो एमएलए बोले तो है ना। तो एमएलए तुम्हारा नाम बोल रहे, लगाओ उनको फोन। अरे फोन में बात करो ना, क्लियर करो। अब तुम ही बोले सरदार खान साहब बोले, अब खान साहब आपको उन्होंने बोल रहे, तुम बोले बोल को, आप क्लियर करो उनको। क्लियर होने ना, उन्होंने बोल रहे तुम बोले। तुम मेरे घर को आए थे क्या? कौन से लेआउट के लिए बसवा कल्याण में मैं एमएलए गए, जब इतने पैसे ले करो बोलते, कौन सा सर्वे नंबर का आए थे? मेरे हाथ में सरकार था क्या? 2013 में मैं एमएलए बना। 2013 में एमएलए बनने के बाद 18 तक आप आए थे कि मेरे घर को बोला? असल में क्या है, शरणों सरकार सबका जो स्टेटमेंट है ये मीडिया के सामने जो स्टेटमेंट हुआ जो परसों, एक्चुअल क्या है, ये ईद का जो इशू था जी, जो ईद के इशू के अंदर जो एमएलए का जो स्टैंड रहा, शरणों सरकार का जो स्टैंड रहा, वो कल्याणी के मुसलमानों को पसंद आया ना हिंदुओं को पसंद आया। जिस तरीके से क्या है उन्होंने घर जाकर जिस तरीके से औरतों बच्चों को धमकाया, अंदर आने के बारे में क्या है, मैं अंदर आता हूँ बल्कि क्या है, जो बाहर से क्या है गेट को जो पुश किया, ये किसी हिंदू मुस्लिम को किसी को पसंद नहीं आया। ठीक है, अब रहा सवाल क्या है, जो नेक्स्ट जो मीडिया के सामने जो आपने स्टेटमेंट दिया कि क्या है अमीर सेठ की दुकान में क्या है मैं बैठा था और जो है सरदार खान क्या है वहाँ पे आके क्या है वो ये बोले कि क्या है पीछे के एमएलए क्या है परमिशन लिए बगैर कोई काम करने नहीं देते थे, ये ऐसी कोई बात नहीं है। लेकिन बात क्या हुई मैं आपके सामने क्लियर करूँ। ठीक है, जब अमीर सेठ के पास क्या है एमएलए शरणों सरकार बैठे थे, इत्तेफाक से मैं पहुंचा, ठीक है, बैठ के बात करें, फिर टॉपिक चली कि क्या है, फिर शरणों सरकार जी आपने घर बनाया क्या बसवा कल्याण में, तो बोले कि नहीं बनाया।
तो अरे आप 2 साल हो गए एमएलए बन के, बसों कल्याण में घर नहीं बने, पूरा क्या है आपको भी बनाना चाहिए, अब बसों कल्याण में शिफ्ट होना चाहिए, इस तरीके की बात चलते रही, जनरल बात चलते रही। तो उसी दौरान में क्या है बात ये हुई कि क्या है शन्नू सलगर जी बसों कल्याण के अंदर सब एमएलए क्या है प्रॉपर्टियाँ कुछ ना कुछ क्या है अपने रखते हैं, और जो है आप प्रॉपर्टियाँ क्या है नहीं रखे नहीं बनाए, 2 साल से क्या है आप एमएलए हैं, आप भी घर बनाओ, यहीं पर क्या है पूरी अवाम को पूरी जनता को आपकी जरूरत है, राउंड द क्लॉक 24 आवर्स क्या है आप लोगों के बीच में रहेंगे, इस तरीके से जनरल बात हुई। लेकिन उसको क्या है ये अपना जो है ये जो जिस तरीके से क्या है मीडिया के सामने पीछे के एमएलए परमिशन लेना है, परमिशन लिए बगैर कोई लेआउट नहीं कर सकते थे, ये सब बातें क्या है शन्नू सलगर के गलत है। उनका आरोप ये भी है कि उन्होंने सीधा कहा है कि पहले के जो एमएलए थे, जो पहले के जो भी लीडर्स थे, वो उनसे बगैर कुछ रिश्वत लिए के बगैर अब जो काम हो रहा है बगैर रिश्वत के काम हो रहा है। रिश्वत की बात कही है उन्होंने, बगैर पैसे लिए के कहा है काम कर रहा हूँ मैं, और अब जब से है बगैर पैसे के काम हो रहा है बोल के इस तरह से मैं करना भी है। देखिए सबसे पहले तो मैं क्या है शन्नू सलगर से क्या है ये अपील या रिक्वेस्ट नहीं बल्कि बाई प्रेशर ये बोलूँगा कि देखो आप बसों कल्याण के अंदर जो काम किए हैं ये आप हिंदू मुस्लिम को पहले सॉरी बोलो, उसके बाद क्या है मीडिया के सामने बैठ कर क्या है जो भी बातें कर रहे हैं इतना पीसफुल तरीके से, वही पीसफुल क्या है उसी वक्त ईद के दिन अगर करते तो सब लोग क्या है मालूम है मिल के क्या है जो भी प्रॉब्लम क्रिएट हुआ था, और आप बात ये किए कि आकड़ो गाय 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 गाँव गाँव बेवकूफ पने की बातें हो गई, जबकि क्या है जबकि वो आकड़ों की नहीं वेटरनरी डॉक्टर क्या है पूरा डिक्लेयर कर दिया उसी वक्त के क्या है गाय नहीं थी, फिर भी क्या है आप बात बोले जा रहे हैं गाय 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 गाय, ये बिल्कुल गलत है। आप पूरे बसों कल्याण के हिंदू मुसलमानों को पहले सॉरी बोलिए, और जो है कि इस तरीके से हिंदू मुसलमानों में ये प्रॉब्लम क्रिएट मत कीजिए। आप एमएलए हैं और जो है कि आप डेवलपमेंट की तरफ तवज्जो दीजिए, मेरा यही कहना है। और आपको क्या है बोल रहा हूँ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡಿದ ಶಾಸಕರು, ನಾನು ಆ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತು ಕೇಳಿದೆ, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಯಾವುದೇ ಒಂದು ಲೇಔಟ್ ಆಗಬೇಕಾದಾಗ ಟೌನ್ ಪ್ಲ್ಯಾನಿಂಗ್ ಲೇಔಟ್ ಸಿಟಿ ರೂರಲ್ ಏನೇ ಮಾಡಬೇಕಾದಾಗ ಮೊದಲಿನ ಶಾಸಕರು ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೊಂಬತನ ಆಗಲ್ಲ ಅಂತೇನು ಹೇಳಿದ್ರು। ಮೊದಲಿನ ಶಾಸಕಂದಾಗ ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುವಂತೆ ನಾರಾಯಣರಾವ್ ಇವತ್ತು ಭೂಮಿ ಮ್ಯಾಗಿಲ್ಲ, ಅಟ್ಟೂರು ಸಾಹೇಬ್ರದ್ದು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಪಾಪ ಅವ್ರು ಕಷ್ಟದಾಗಿದ್ದಾಗ, ಮೂಳೆ ಸಾಹೇಬ್ರು ಬಿ ಜೆ ಪಿಯಲ್ಲಿದ್ದಾಗ ನೇರವಾಗಿ MLA ಅವರು ನನ್ನ ಮ್ಯಾಗ ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ರು। ಏನಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಲೇಔಟ್ ಆಗಬೇಕಾದಾಗ 2013ದಾಗ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಜನತೆ ನನಗೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ MLA ಮಾಡಿದರು। ಅವಾಗ ನಾನು ಜಾತ್ಯತೀತ ಜನತಾದಳ ಪಕ್ಷದಿಂದ ಗೆದ್ದಿದ್ದಿತ್ತು। ಸರ್ಕಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಲ್ಲಿ ಅವತ್ತಿನ ದಿವಸ ಆಸಿಫ್ ಹಾಜಿ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಟೌನ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಿದ್ದರು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ। ನಮ್ದು ಯಾವುದೇ ಅವರೀಗ ನಮಗೆ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ದಾಗ ಯಾವುದೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದ್ದಿಲ್ಲ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಸಂಪೂರ್ಣ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು। ನಾವು ಮೊನ್ನೆ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು, ಮೊದಲಿನ MLA ಅವರು ಏನೇ ಒಂದು ಲೇಔಟ್ ಮಾಡಬೇಕಾದಾಗ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಭೇಟಿ ಆದ ತಕ್ಷಣ ಮಾತುಕತೆ ಆದ ತಕ್ಷಣ ಲೇಔಟ್ ಮಾಡೋಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। ಇದು ನನಗೆ ಹೇಳಿದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರೂ ಇಲ್ಲ, ನನಗೆ ಹೇಳಿದಾಗ ಅಮೀರ್ ಸೇಠ್ ಅವರು ಸರ್ದಾರ್ ಖಾನ್ ಅವರು ಬಂದು ಹೇಳಿದಾಗ ಅಂತ ಅವ್ರು ಏನು ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು। ಆದ ನಂತರ ನಾನು ಅಮೀರ್ ಸೇಠ್ ಅವ್ರ ಬಳಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಂದೆ, ಅಮೀರ್ ಸೇಠ್ ಅವರು ಕೂಡ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡಿ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಸರ್ದಾರ್ ಖಾನ್ ಸಾಹೇಬ್ರು ನಾವು ಕುಂತಾಗ ಮಾತಾಡಿದಾಗ ಸರ್ದಾರ್ ಖಾನ್ ಅವರು ಒಂದು ಮಾತು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು, ಜನರಲ್ ಆಗಿ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಶಾಸಕರಿಗೆ ಎಲ್ಲೋಗಿ MLA ಅವರು ಇಲ್ಲಿ ಮನಿ ಜಾಗ ಲೋಕಲ್ದಾಗ ಇದ್ದಾಗ ಕಟ್ಟಿದಾಗ ಅಂತ ಅವ್ರೇನು ಮಾತು ಹೇಳಿದರು। ಅದೇ ರೀತಿ ಒಂದು ಜನರಲ್ ಡಿಸ್ಕಷನ್ದಾಗ ಮಾತಾಡಿದಾಗ ಯಾರೇ ನನ್ನ ಮನೆಗೆ ಬಂದಿಲ್ಲ, ಯಾರೇ ನನಗೆ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿಲ್ಲ। ನಾನು ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಶಾಸಕರೀಗ, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಎಷ್ಟು ಲೇಔಟ್ ಆಗ್ಯಾವ ಎಂದೆಂದು ಆಗ್ಯಾವ ಸಂಪೂರ್ಣ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿ। ಈಗೇನು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ತಮ್ಮದು ಅವಧಿದಾಗ ನಿಮ್ಮದು ಲೆಕ್ಕದಾಗ 168 ಎಕರೆ ಲೇಔಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಸಿಟಿ ಲಿಮಿಟ್ದಾಗ 200 ಎಕರೆ ಸಿಟಿ ಹೊರಗಡೆ ಮಾಡಿದಾಗ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಲೇಔಟ್ ಓನರ್ ತೊಗೊಂಡಿದಾಗ ನೀವು ಫೋನ್ ಮಾಡಿರಿ, ನಾವು ಫೋನ್ ನಂಬರ್ ಕೊಡ್ತೀನಿ, ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಲೇಔಟ್ ಓನರ್ಗಳಿಗೆ MLA ಆಫೀಸಿಗೆ ಎಗೊತ್ತು ಕರ್ಕೊಂಡು ಬಾ ಅಂತಾಗ
ಅವತ್ತು ನಾ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ಲಕ್ಕೆ ಕಡಿದ್ದೀನಿ. 1 ಎಕರೆಗೆ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಯಾರಿಗೆ ಕೊಟ್ಟಾಗ ಯಾರ್ಯಾರು ಟೌನ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಿದ್ದರು, ಯಾರ್ಯಾರು ಟೌನ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ದಾಗ ಇದ್ದರು, ಯಾವ್ಯಾವ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಲೇಔಟ್ಗಳು ಏನು ಕಂಡೀಷನ್ ಮ್ಯಾಗ ಡೆವಲಪ್ ಆಗಬೇಕು, ರೋಡ್, ಡ್ರೈನ್, ವಾಟರ್ ಸಪ್ಲೈ, ಸೇಫ್ಟಿ ಟ್ಯಾಂಕ್, ಅದೇ ರೀತಿ ವೆಲ್ ಗಾರ್ಡನ್, ವೆಲ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಸಿಟಿ ಎಲ್ಲೂ ಆಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಒಂದೊಂದು ಎಕರೆಗೆ 5-5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ತೊಗೊಂಡು ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿದಾಗ ಅದು ಮಾಡಿ ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಕುಂತಾಗ ನಾನು ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಶಾಸಕರಿಗೆ, ನೀವು ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿ ಮಾಸ್ಟರ್ ಪ್ಲಾನ್ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಿಂದ 150 ಎಕರೆ 200 ಎಕರೆ ಸನಿ ತಾವು ಮಾಸ್ಟರ್ ಪ್ಲಾನ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಕಳಿಸಿರಿ. ಎಕರೆಗೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ 1.5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಬಲ್ಲಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಯಾಗ ನನ್ನ ಬಲ್ಲಿ ಬಿ ಕಾಪಿ ಇದ. ನೀವು ಯಾವತ್ತಂತ್ರಿಗೆ ಗೊತ್ತ ಬರ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಅಮೀರ್ ಶೆಟ್ಟೋಗಿ ಏನು ಹೇಳ್ಯಾಗ MLA ಆಫೀಸಿಗೆ ನಾನು ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಸಗದಾ ಖಾನ್ ಸಾಬ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಬರ್ತೀನಿ. ನಾವು ಯಾರಿಗೂ ಕಳ್ಳಗಲ್ಲ, ನಾವು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ನಾವು ನೀವು ಹೆಂಗೆ ಹೇಳ್ತೀರಿ, ನಾ ಈ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಸೇವಾ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಂದೀನಿ, ನಾವು ಲೂಟಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ. ನಾವು ಸೇವಾ ಮಾಡಕ್ಕೆ ಈ ಭೂಮಿನ ಹುಟ್ಟಿದೆವು. ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ನಮಗೆ ಟೈಮ್ ಕೊಡ್ರಿ. ನೀವು ಹೇಳಿರಿ ಅಮೀರ್ ಶೆಟ್ಟೋಗೂ ಬರ್ತಾಗ, ಅವ್ರಿಗೂ ಒಳ್ಳೆ ವ್ಯಕ್ತಿ. ಅದೇ ರೀತಿ ಸಗದಾ ಖಾನ್ಗೂ ಕೂಡ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕೆ ಶ್ರಮ ಪಟ್ಟು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಸೋಷಿಯಲ್ದಾಗ ಎಲ್ಲ ರೀತಿದಾಗ ಅವ್ರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೋತ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಅವಾಗೂ ಚುನಾವಣೆ ನಿಂತೇವು. ಅವಾಗೂ ಬಂದು ನಿಮಗೆ ಏನು ಹೇಳ್ಯಾಗ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಶಾಸಕರು ಮನ್ಯಾಗ ಕುಂತೇನು ಫೈಲ್ ಬಂದ ಮ್ಯಾಗ ಆಯ್ತಿತ್ತು. ನಾನೇನು ಮಂತ್ರಿ ಇದ್ದಿಲ್ಲ, ನಂದೇನು ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ದಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಸಾದಾ ಸೀದಾ ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ MLA ಇದ್ದರು. ನಿಮ್ಮಪ್ಪಲೇ ವೈನಿ ಮನ್ಯಾಗ ತಹಸೀಲ್ದಾಗ ಇದ್ದವು. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ 2 ಲೈಸೆನ್ಸ್ ಇದ್ದು, MLA ಬಿ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಬಿ. ಸೆಂಟ್ರಲ್ದಾಗ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಸ್ಟೇಟ್ದಾಗ ಅದೇ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಅಣ್ಣವರು ಭಗವಂತ ಖೂಬವ್ರು ಅಣ್ಣವ್ರ ಮನೆಯಾಗ ಇದ್ದಿರ್ಬೇಕು. ಸೆಂಟ್ರಲ್ ಮಂತ್ರಿ ನಿಮ್ಮದು ಎಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮವ್ರಾಗ. ದಯವಿಟ್ಟು ಪೂರ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ 10 ವರ್ಷದಾಗ ಏನಾಗ್ಯದ, ಈ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಬಂದಿರ್ಬೇಕು. ನಾ ಬರ್ತೀನಿ. ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವ್ರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವ್ರ ಬಲ್ಲಿ ಕೂಡ ಬರ್ತೀನಿ. ನಡಿಗೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಬರ್ತಾವ ಮೀಟಿಂಗ್ದಾಗ ಹೇಳ್ದಾಗಿ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಏನೇನು ಇಲ್ಲಿಗಲ್ ಆಕ್ಟಿವಿಟೀಸ್ ಆಗ್ತಾವ ಎಲ್ಲ ರೀತಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮೀಟಿಂಗ್ದಾಗ ಪತ್ರ ಇನ್ನತನ ಬರ್ದಿಲ್ತಾವ. ನಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ಬರ್ದಿಲ್ಲ, ನಾ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗೆ ಬರ್ದಿಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಎಲ್ಲರಿಗೆ ಪತ್ರ ಬರೀರಿ. ಈ ರೀತಿ ಮಂದಿಗೆ ದಿಶಾ ಬೋಲ್ ಮಾಡೋಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಡ್ರಿ. ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಯಾವುದೇ ಜಾತಿದಾಗೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಧರ್ಮದಾಗ ಜಗಳ ಹಚ್ಚಂಥ ಕೆಲಸ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಆಗಬಾರ್ದು. ಯಾರು ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾಗ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಆಗಬೇಕು. ನಾವು ಯಾರೇ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಂದಿ ಬಳಿ ಈ ರೀತಿ ಮಿಸ್ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಮಾಡೋಂಥ ಕೆಲಸ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳಿದಾಗ ಅವಾಗಲೇ ನಾನು ಬಂದು ಇವತ್ತು ನಾ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಣ್ಣ ತಮಗಿದ್ದಪ್ಲೆ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಬೇಡ. ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಕರೀರಿ. ನಾ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಲ್ಲಿ ಬರ್ಲಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇದ್ದೀನಿ. ಅದು ಎಲೆಕ್ಷನ್ ಸಪ್ರೇಟ್, ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಸಪ್ರೇಟ್. ಒಂದು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಶಾಂತ ವಾತಾವರಣದಾಗ ಇರಬೇಕಾದಾಗ ನಾನು ಎಲ್ಲೂ ಬಂದು ಹೇಳಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೀನಿ. ತಾವು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ದಾಗ ಏನು ಹೇಳಿರಿ ಅದು ವಾಪಸ್ ತಗೋಬೇಕು. ನೀವು ವಾಪಸ್ ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಆಫೀಸಿಗೆ ಬರ್ತೇವೆ. ಎದಾಗ ಮುಂದೆ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಾಗ ನೀವು ಹೇಳಿದಾಗ ಹಂಗ ನಾವು ಬದಲಾಮಿ ಬೇಡ. ಯಾವಾಗೂ ಬರ್ತಾಗ ನಾವು ಬರ್ತೇವೆ. ನಿಮಗೆ ಇವತ್ತು ಲೈವ್ ಮುಖಾಂತರ ಫೇಸ್ಬುಕ್ ಲೈವ್ ಮಾಡಿ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ನೀವು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಶಾಸಕರಿದ್ರಿ, ನಾವೊಂದು ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಇದ್ದೆವು. ನೀವು ಯಾವತ್ತು ಡೇಟ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ದಾಗ ಹೇಳಿದ್ರಿ ಓಕೆ. ಮೊದಲಿನ ಶಾಸಕರು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ರಿ. ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖೂಬಾ ಇದ್ದಾಗ, ನಾರಾಯಣಗೌಡ ಇದ್ದಾಗ, ಮೂಳೆ ಹೋಗಿದ್ದಾಗ, ಅಟ್ಟುಗೋಗಿದ್ದಾಗ ಅದನ್ನು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ರಿ. ನಮ್ಮ್ಯಾಗ ಆಗೋಪಿತ್ತಂದ್ರೆ ನಮ್ಮ್ಯಾಗ ಕೇಸ್ ಬುಕ್ ಮಾಡಸ್ರಿ. ಇದ್ದಿಲ್ಲ ಇವ್ರು ಹೇಳ್ಯಾಗ ಇವ್ರ ಮ್ಯಾಗ ಕೇಸ್ ಬುಕ್ ಮಾಡಲಿ. ತಪ್ಪು ನಿಮ್ದದ, ನಿಮ್ಮ್ಯಾಗ ನಾವು ಕೇಸ್ ಬುಕ್ ಮಾಡಾರಿ. ನಡಿಗೆ ಡೇಟ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ರಿ. ನಾನು ಬಗ್ಲಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇದ್ದೀನಿ ನಂಬೋದು. ನಾ ಇವತ್ತು ಮನವಿ ಮಾಡಿ ನಾಳೆ ಪತ್ರಕ್ಕೂ ಕೂಡ ಬರೀತೀನಿ. ಇವತ್ತು ನಾ ಫೋನ್ ಮಾಡಿದಾಗ ನಂಗೆಲ್ಲ ಒಂದು ಕಡೆ ದುಃಖ ಆಗ್ತದೆ. ಇಲ್ಲಪ್ಪ ಏನೂ ಇಲ್ಲ, ನೀವು ಫೈಲ್ ನಿಂದಿರ್ಸಿರಿ, ನೀವೇನೇನು ಮಾಡಿರಿ. ನಿಮ್ಮ ಟೌನ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಸದಸ್ಯರು ಈಗೇನು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ 170 ಎಕರೆ ಏನು ಕೆಳಗ ಮಗ ಮಾಡ್ಯಾಗ ನಾನು ನಾಳೆ ನಾಡ್ದು 3 ದಿನದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ಕಾಪಿ ಕೊಡ್ತೀನಿ. ಅಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಮಿಸ್ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಮಾಡ್ಯಾಗ, ಯಾವ ರೀತಿ ಪ್ರೊಸೀಡಿಂಗ್ ಹೆಂಗದ, ಮತ್ತು ಯಾವ ರೀತಿ ಟೌನ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡೋಕ್ಕೇನು ಕಳಿಸಿದಾಗ ಮಾಸ್ಟರ್ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಅದರೊಳಗೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಗಡಬಡ್ ಮಾಡಿದಾಗ ನಮಗೂ ಕೂಡ ಕಾನೂನು ಬಗ್ಗೆ ಅರಿವದ, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಬಗ್ಗೆ ಪ್ರೀತಿ ಇದೆ, ಜನರ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಇದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಈ ರೀತಿ ಮಿಸ್ಗೈಡ್ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಂತ. ನಾ ಪತ್ರಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಒಂದೇ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಬಂದೀನಿ. ಇವತ್ತು ಒಂದೇ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಟೌನ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅಥಾರಿಟಿ. ದಯವಿಟ್ಟು ಈ ರೀತಿ ಮಿಸ್ಗೈಡ್ ಮಾಡಬೇಡ್ರಿ. ಮನೆಗೆ ಕೇಳಿ ಫೈಲ್ ಮಾಡಕ್ಕೆ ನನ್ನ ಮಿಸ್ಸಸ್ ಏನೋ ತಹಸೀಲ್ದಾಗ ಇದ್ದಿಲ್ಲ, ನನ್ನ ಮಿಸ್ಸಸ್ ಯಾವುದೇ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಕಮಿಷನರ್ ಇಲ್ಲ,
ಅದು ನಿಮ್ಮ ಮಿಸ್ಸಸ್ ಆಗ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಫೈಲ್ ಬರ್ತಿರ್ಬೇಕು, ಫೈಲ್ ಒಯ್ತಿರ್ಬೇಕು. ನಮ್ಮ ಮಿಸ್ಸಸ್ ಯಾವುದೇ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ದಾಗ ಇಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ಸಾಹೇಬ್ಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತೇವೆ, ಮಂದಿಗೆ ಮಿಸ್ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಮಾಡ್ಬೇಕು.